नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या अंदाजे हवामानाच्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, पुढील 24 तासामध्ये महाराष्ट्राच्या बहुतांश पट्ट्यामध्ये पाऊस शक्यता वाढत आहे मित्रांनो. चला मित्रांनो, बघूया महाराष्ट्र आणि भारताच्या कोणत्या ठिकाणी आपल्याला सक्रिय अशी प्रणाली दिसत आहे. तर साधारणपणे बंगालच्या उपसागरात या ठिकाणी एक चक्रवात स्थिती निर्माण झालेली आहे मित्रांनो. आणि एक मध्य प्रदेशच्या मध्यभागी आपल्याला एक कमी दाब क्षेत्र आपल्याला पाहायला मिळू शकतो मित्रांनो. आणि मान्सूनचा ट्रफ रेषा मित्रांनो अशा प्रकारे विकसित झालेली आहे. तर मित्रांनो, येत्या 24 तासामध्ये बहुतांश पट्ट्यामध्ये पाऊस शक्यता बनत आहे मित्रांनो. आणि वाऱ्यांची दिशा बघितली तर वारे अशा प्रकारे आपल्या महाराष्ट्राकडे येत आहे मित्रांनो. तर महाराष्ट्राच्या बहुतांश पट्ट्यामध्ये आता पाऊस शक्यता बनत आहे. चला मित्रांनो, बघूया नकाशाप्रमाणे. ठाण्याचा घाट, पुणेचा घाट, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूरचा घाटमाथ्यावर आपल्याला मध्यम ते जोरदार पाऊस शक्यता बनत आहे मित्रांनो. तर नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगरचे उत्तरवर्ती भाग, जालना, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा या पट्ट्यामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार पाऊस शक्यता बनत आहे मित्रांनो, विजांच्या कडकडासह. आणि महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये सुद्धा पाऊस शक्यता आहे मित्रांनो. लातूर, धाराशिव, सोलापूर, बीडचे काही भाग या पट्ट्यामध्ये सुद्धा आपल्याला पाऊस शक्यता अधिक बनत आहे. तर नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या पट्ट्यामध्ये सुद्धा आपल्याला हलक्या मध्यम पाऊस शक्यता असणार. आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्याला ढगाळ वातावरणासह हलक्याच्या ठेम पडू शकतो. अन्यथा मध्य महाराष्ट्रात इतका पाऊस आपल्याला नाही दिसत आहे. पण उत्तरवर्ती जे मध्य प्रदेशच्या सीमातून लागून जे जिल्हे मित्रांनो, त्या ठिकाणी चांगलासा पाऊस दिसत आहे आपल्याला. तर सध्याकरता इतकंच. रोजच्या अपडेट बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून सोबत बेल आयकॉनला प्रेस करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.